चला विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 10th अल्जेब्राच्या एका नवीन चॅप्टरला सुरुवात करणार आहोत. त्याचं नाव आहे अरिथमेटिक प्रोग्रेशन. सर्वात सोपा चॅप्टर, परंतु काही गोष्टी तुम्ही जर समजून घेतल्या नाहीत तर मात्र तुम्हाला तो थोडासा कठीण वाटू शकतो. म्हणून थोडंसं चांगल्या पद्धतीने लक्ष द्या. प्रत्येक गणित आणि गणित रायटिंग करा. व्हिडिओ हवा तर पॉज करत जायचा आणि रायटिंग करून पुन्हा प्ले करत राहा, म्हणजे मग तुम्हाला सर्व गणित रायटिंग करायला भेटतील. अरिथमेटिक प्रोग्रेशन. पहिले अरिथमेटिक प्रोग्रेशन समजण्याआधी तुम्हाला मी काही पॉइंट्स रायटिंग करून देतो, तेवढे रायटिंग करून घ्या आणि नंतर मग आपण अरिथमेटिक प्रोग्रेशन म्हणजे काय आणि त्याची गणित या भागाकडे वळणार आहोत. लक्ष द्या. बघा, सर्वात पहिलं तुम्हाला एक ते दोन पॉइंट जे सर्वात महत्वाचे, त्यात पहिला पॉइंट आहे सिक्वेन्स. सिक्वेन्स म्हणजे असे नंबर्स की ज्यांच्यामध्ये एक सिक्वेन्स असते, कुठली तरी एक परफेक्ट. मग फॉर एक्झाम्पल सिक्वेन्स मध्ये जर तुम्ही म्हटला तर 1 2 3 4 5 हे काय झाले, सिक्वेन्स मध्ये नंबर आहे. तुम्ही सांगू शकता की याच्यामध्ये 18 नंबरला 18 अंक असणार, 23 नंबरला 23 अंक असेल. म्हणजे अशी तुम्ही एक सिक्वेन्स, असा पॅटर्न की ज्याच्यामध्ये हे नंबर्स एका परफेक्ट वेने अरेंजमेंट मध्ये असतात, ज्याचा अंदाज बांधून आपण पुढचे अंक सुद्धा सांगू शकतो. पण ते शोधण्यासाठी आपल्याला काही फॉर्म्युलांचा वापर करून त्या ठिकाणी हे उत्तर काढता येतील. बघा, each number in the sequence is called a term. Each number in the sequence, रायटिंग करून घ्या. each number in the sequence is called a term of sequence. त्याला टर्म असं म्हणतो आपण. लक्षात घ्या, याच्यामध्ये प्रत्येक नंबर काहीतरी एक रोल असतो त्या नंबरचा आणि त्याला आपण काय म्हणतो, टर्म. आता टर्म जर म्हटलं, लक्षात घ्या, टर्म तर एक पासून जर सुरुवात केली तर T1 T2 टर्म 2 झाला, हा T3 T4 T5 असे आपण टर्म्स त्या ठिकाणी म्हणू शकतो. म्हणजे पहिल्या अंकाला आपण काय म्हणू शकतो, T1. लक्षात ठेवा हे पॉइंट. T1 काय झाला, फर्स्ट टर्म. T2 झाला सेकंड, थर्ड, फोर्थ आणि फिफ्थ, असे आपण Tn पर्यंत. लक्षात घ्या, लास्ट जो असेल तो Tn, अनडिफाईन्ड, तुम्ही n म्हणू शकता त्याला. तर त्या ठिकाणी आपण जो काय T1 T2 T3 T4 T5 हे काय झाले, टर्म झाले सिक्वेन्स मधले. इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं असेल. सिक्वेन्स इज युजली डिनोटेड बाय, लक्षात ठेवा हे पॉइंट्स काय समजून घ्या. सिक्वेन्स इज युजली डिनोटेड बाय Tn. हा पॉइंट समजून घ्या. या ठिकाणी सिक्वेन्सला आपण Tn असं म्हणू शकतो, कारण एक परफेक्ट वेने ती सिक्वेन्स असते. मग आता इन जनरल पहिला सर्वात महत्वाचे पॉइंट समजून घ्या. याच्यामध्ये काही गोष्टींना तुम्हाला नीट समजून घ्यावं लागेल. आता दोन प्रकारचे प्रोग्रेशन असतात. एक असतो अरिथमेटिक प्रोग्रेशन आणि दुसरा आहे जॉमेट्रिक प्रोग्रेशन. आता अरिथमेटिक प्रोग्रेशन आणि जॉमेट्रिक प्रोग्रेशन या दोघांच्या बाय डेफिनेशन तुम्हाला डिफरन्स समजला पाहिजे, तर तुम्हाला हे दोन प्रकार नीट समजतील, जे आता आपल्याला बघायचे. लक्षात घ्या, त्यात सिक्वेन्स मध्ये आपण प्रोग्रेशन जर म्हटलं तर पहिला आहे अरिथमेटिक प्रोग्रेशन, जे आपण चॅप्टर मध्ये बघणार आहोत, आणि दुसरा जो प्रकार आहे तो आहे जॉमेट्रिक प्रोग्रेशन. अरिथमेटिक आणि जॉमेट्रिक प्रोग्रेशन मध्ये एक फरक आहे, आणि तो पण नॉर्मल आहे, पण तो बऱ्याच मुलांना कळत नसल्यामुळे अडचणी निर्माण होतात. आपण जो पार्ट, आपल्याला जो धडा बघायचा आहे तो कोणता आहे, अरिथमेटिक प्रोग्रेशनचा आहे. पण तुम्हाला जर नीट कळालं तरच ही गणित पुढचे सोपे जातील. अरिथमेटिक प्रोग्रेशन तुम्हाला ओळखायचे पण आहेत आणि त्यानुसारच तुम्हाला गणित पण
सोडवायची. तर थोडस लक्ष द्या. अरिथमेटिक प्रोग्रेशन आपण फर्स्ट पॉइंट बघूया. अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये बघा, अरिथमेटिक मध्ये काय काय पॉइंट नीट समजून घ्या. इन दिस सिक्वेन्स, बघा का, we add a fixed number to previous term to get next term. बघा का, इथे पॉइंट सगळ्यात महत्वाचा आहे. ऍड ए फिक्स्ड नंबर. बघा, ऍड ए फिक्स्ड नंबर टू प्रिव्हियस टर्म. आधीच्या टर्म मध्ये आपण एक नंबर काय करतो, ऍड करतो कुठला तरी परफेक्ट. आणि असं जर असेल तर त्याला आपण अरिथमेटिक प्रोग्रेशन असं म्हणतो. हे तुम्हाला एक्झाम्पल आल्याशिवाय कळणार नाही. तुम्हाला मी एक्झाम्पल सांगतोय का. मग अरिथमेटिक प्रोग्रेशन जर तुम्हाला काढायचं असेल तर याचा फॉर्म्युला पाठ करून ठेवा. बघा का, फॉर्म्युला म्हणजे काय की तुम्ही कोणता नंबर ऍड करताय हे शोधणे, आणि त्याला आपण कॉमन डिफरन्स म्हणतो. जो फिक्स नंबर आहे, फिक्स नंबर इज कॉल्ड कॉमन डिफरन्स. फिक्स नंबर इज कॉल्ड कॉमन डिफरन्स. आणि तो डिनोटेड बाय डी, स्मॉल डी ने तो डिनोट होतो. त्याला डिफरन्स म्हणतो आपण अरिथमेटिक प्रोग्रेशनला. जॉमेट्रिक आपण नंतर बघूया. जॉमेट्रिकचं काय नाही एवढं त्याच्यामध्ये, फक्त तो तुम्हाला पॉइंट कम्पेअर केला की लगेच समजेल. पुन्हा एकदा लक्ष द्या. इन दिस सिक्वेन्स वी ऍड फिक्स नंबर टू प्रिव्हियस टर्म टू गेट नेक्स्ट टर्म. एक प्रिव्हियस नंबर मध्ये एक फिक्स नंबर जो आहे तो आपण ऍड करतो, आणि अशा वेळेस जे काही कंडिशन क्रिएट होते ज्याच्यातून आपण त्या ठिकाणी एक फिक्स नंबर ऍड करून त्या ठिकाणी काय करतो तर पुढचे अंक मिळवतो. तर अशा वेळेस त्याला आपण काय म्हणतो, अरिथमेटिक प्रोग्रेशन. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला याचं एक्झाम्पल सांगतोय का, म्हणजे तुम्हाला लगेच लक्षात येईल. याचं एक्झाम्पल आपण पुस्तकातलंच घेऊया. बघा, एक एक्झाम्पल घेऊया. 2, 4, 6, 8. बघा, 2, 4, 6, 8. पुढे पुढे जाऊया आता याच्यात. इथे फॉर्म्युला क्रिएट करायचा. डी साठी एक फॉर्म्युला येईल, तो आहे Tn+1 मायनस Tn. हा फॉर्म्युला तुम्हाला माहित पाहिजे किंवा हा पाठांतरच करून ठेवा. डिफरन्स काढण्याचा आहे, म्हणजे Tn+1 मायनस Tn करायचा. आता इथे तुम्हाला एकदम सोप्या भाषेत लगेच कळेल की हा कशा पद्धतीने येतो. याचे टर्म्स मी टाकतो बघा का एक्झाम्पल मध्ये. T हा झाला T1 झाला, हा T2 हा झाला, T3 हा झाला, T4. अशा पद्धतीने पुढे अंक येत राहतील. आता डी काढण्यासाठी फॉर्म्युला काय येईल, Tn. बघा का, मायनस इथे T घेऊया. आता n जर तुम्ही नीट बघितला तर इथे 2 आहे, तर इथे 1 लिहायचा. बघा, म्हणजे इथे Tn आहे बाजूला, तर हा n+1 झाला ना, म्हणजे 1+1 किती झाले, 2. मग T2 मायनस T1 तर किती येतो बघूया. 4 पुढे लिहितो मी, म्हणजे जागा येईल समोर. 4 वजा 2 म्हणजे आन्सर किती येईल, 2. बघा, T3 मायनस काय येईल, T2. आता T3 म्हणजे काय बघा, याच्यामध्ये T3 ची व्हॅल्यू किती येईल, 6 मायनस आपल्याला किती घ्यावे लागतील, 4 इक्वल टू आन्सर किती येतं, 2. पुन्हा डी काढायचं असेल तर T4 मायनस T3, मोठ्यातून लहान वजा करत राहायचे, म्हणजे तिथे 8 मायनस 6 आन्सर किती येईल, 2. म्हणजेच याचा कॉमन डिफरन्स किती आला, 2 आला. असं जर असेल तर आपण याला म्हणतो त्या ठिकाणी अरिथमेटिक प्रोग्रेशन. आता याच्यात एकच पॉइंट नीट समजून घ्या, तो म्हणजे तुम्हाला अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये सिक्वेन्स मध्ये एक नंबर फिक्सली ऍड करत राहावा लागतो, आणि हा नंबर पुढे पुढे जर तुम्ही ऍड करत गेला आणि जे काही तुम्हाला मिळेल
ते सिक्वेन्स किंवा त्याला आपण काय म्हणतो अरिथमेटिक प्रोग्रेशन. याचं तुम्हाला अनेक एक्झाम्पल्स आहेत पुढे गेल्यानंतर तुमच्या लक्षात येईलच. फक्त एक लक्षात घ्या की सगळ्यांचा डी काढायचा आणि डी जर कॉमन आला तर तो त्या ठिकाणी काय येतो अरिथमेटिक प्रोग्रेशन. मग जॉमेट्रिक प्रोग्रेशन काय प्रकार आहे तो तुम्हाला खरं तर याच्यात पुस्तकात पुढे गणित आहेत की पुढे असतील तर त्याच्यावरती सोडवता येतील, परंतु तुम्हाला फक्त अरिथमेटिक प्रोग्रेशनच आहे. पण जॉमेट्रिक प्रोग्रेशन मध्ये काय असतं लक्षात घ्या. इन दिस सिक्वेन्स we multiply previous term by a fixed number to get next term. तर आपण काय करतो की एका टर्म मध्ये जर का तुम्ही मल्टिप्लाय केलं, म्हणजे आता याच्यामध्ये आपण आधी काय केलं होतं फिक्स नंबर ऍड केला होता, इथे काय करतो आपण मल्टिप्लाय प्रिव्हियस टर्म टू गेट अ फिक्स नंबर, त्याला मल्टिप्लाय बाय अ फिक्स नंबर देन वी गेट अ टर्म. जेव्हा आपण ऍड करतो ना त्यावेळेस कोणता असतो अरिथमेटिक प्रोग्रेशन, आणि जर का मल्टिप्लिकेशन मध्ये आणलं तर तो मात्र काय होतो जॉमेट्रिक प्रोग्रेशन होतो. पुन्हा एकदा समजून घ्या. अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये सगळ्यात महत्वाचं आहे या सिक्वेन्स मध्ये एक फिक्स नंबर ऍड करावा लागतो. मग तो कुठला असेल, 2 असेल, 3 असेल, 4 असेल, 5 असेल, आणि तो ऍड केलेला नंबर जेव्हा पुढे पुढे जाईल. आता याचं एक एक्झाम्पल आहे ना, तुम्हाला स्वतः मी एक क्रिएट करून दाखवतो बघा. सपोज 5 आहे. आता याच्यामध्ये एक फिक्स नंबर आपण ऍड करत जाऊ. समजा आपण म्हटलं की मी 3 ऍड करत जातो. मग 5 आणि 3 किती होतील 8, 8 आणि 3 किती झाले 11, 11 आणि 3 14, 14 आणि 3 17. मग आता याच्यात जर तुम्ही बघितलं तर ही अरिथमेटिक प्रोग्रेशन होईल का, त्या प्रत्येकामध्ये 3-3 ऍड करत गेलं आणि 3 काय झालं त्याचा कॉमन डिफरन्स झाला, आणि म्हणून आपण याला काय म्हणतो अरिथमेटिक प्रोग्रेशन. तर अरिथमेटिक प्रोग्रेशन जर ओळखायचं असेल तर एक फिक्स नंबर कॉमन डिफरन्स तुम्ही काढून त्या ठिकाणी अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे की नाही ते शोधू शकता. जर कॉमन डिफरन्स काढला आणि जर का तो सेम आला नाही तर मात्र आपण त्याला अरिथमेटिक प्रोग्रेशन म्हणू शकत नाही. सगळ्यात महत्वाचे काही पॉइंट्स आहेत त्याच्यामध्ये अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये बघा. इन अँड एपी म्हणजे अरिथमेटिक प्रोग्रेशन. लक्षात घ्या, एपीचा अर्थ आहे अरिथमेटिक प्रोग्रेशन. इन अँड एपी अरिथमेटिक प्रोग्रेशन फर्स्ट टर्म इज बघा का, इफ फर्स्ट टर्म इज ए, इफ फर्स्ट टर्म इज ए. पहिल्या टर्मला आपण ए पण म्हणू शकतो आणि आपण त्याला T1 पण म्हटलेलं आहे. जर तुम्ही ए म्हटलं तर पुढचे त्याचे सिक्वेन्स कसे येतील लक्षात घ्या का. ए जर म्हटला आणि कॉमन डिफरन्स त्याचा काय असणार आहे डी. बघा का, जर तुम्ही ए म्हटलं त्याला तर त्याच्यामध्ये पुढे बघा कसे येतील सिक्वेन्स कशी येईल बघा का. पहिला येईल ए, दुसरा येईल ए प्लस डी. ए प्लस डी म्हणजे काय, तर ए मध्ये डी मिळवला म्हणजे दुसरा टर्म भेटणार तुम्हाला, म्हणजे T1 काय झाला ए झाला बघा का. आणि T2 जर काढायचा असेल तर तुम्हाला काय करावं लागेल ए प्लस डी करावं लागेल. हे गणित आल्यावर तुम्हाला कळतीलच. मग T3 जर काढायचं असेल तुम्हाला T3 तर ए प्लस 2D. लक्षात घ्या, हे पॉइंट पाठच करून ठेवा. मग तसेच T4 काढण्यासाठी ए प्लस 3D. म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला पुढे पुढे त्या सिक्वेन्स काढायला जमतील. काही पॉइंट्स आहेत ना ते त्या पद्धतीने लक्षातच ठेवा, कारण गणित सोडवणं एकदम सोपं आहे याच्यामध्ये, पण हे पॉइंट समजून घेणं आणि फॉर्म्युला क्रिएट करता येणं या दोन गोष्टी तुम्हाला अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये आल्या पाहिजेत. जसं Tn+1 - Tn पाठ करून ठेवायचं. नंतर ए प्लस डी, ए प्लस 2D, ए प्लस 3D. ए म्हणजे T1, T2 म्हणजे ए प्लस डी, T3 म्हणजे ए प्लस 2D, T4 म्हणजे ए प्लस 3D. मग T5 पुढे काय येईल तर ए प्लस 4D. तर असे पुढे पुढे तुम्हाला काय करता येतील तर सिक्वेन्स पुढे वाढवता येईल, ज्याच्यामध्ये ए हा काय झाला फर्स्ट टर्म आणि बी हा काय झाला त्याचा कॉमन डिफरन्स. म्हणजे तुम्ही अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये आता आपण काय काय बघितलं लक्षात घ्या. अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये
सर्वात पहिले आपण बघितलं सिक्वेन्स. काय काय 1 2 3 4 5 आपण एक्झाम्पल घेतलं हे. इच नंबर इन द सिक्वेन्स कॉल्ड अ टर्म. बघा का, लक्षात घ्या. यामध्ये प्रत्येक जे काही नंबर आहे त्याला आपण काय म्हणतो, टर्म म्हणतो. त्याला टर्मला आपण पहिल्याला T1, दुसऱ्याला T2, तिसऱ्याला T3, 4, 5 असे देत राहिलो तर आपण त्या ठिकाणी Tn लाच घेऊ शकतो. सिक्वेन्स इज इझिली डिनोटेड बाय Tn. दोन प्रकारचे प्रोग्रेशन आहेत. पहिला आहे अरिथमेटिक प्रोग्रेशन आणि दुसरा आहे जॉमेट्रिक प्रोग्रेशन. अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये आपल्याला काय करतोय आपण, त्या ठिकाणी एक ऍड नंबर करतोय फिक्स एका टर्म मध्ये. म्हणजे पहिला T1 घेतला की त्यात एक नंबर म्हणजे D ऍड करत जायचं. आणि असं जर केलं तर आपल्याला त्या ठिकाणी काय भेटते, अरिथमेटिक प्रोग्रेशन. ज्याचा कॉमन डिफरन्स D हा सेम असायला पाहिजे तरच आपण त्याला अरिथमेटिक प्रोग्रेशन म्हणतो. आणि जॉमेट्रिक प्रोग्रेशन मध्ये काय असतं, तर या सिक्वेन्स मध्ये एक मल्टिप्लाय केलेला असतो नंबर आधीच्या टर्म मध्ये आणि तो फिक्स नंबर आपण मल्टिप्लाय करून पुढे पुढे ती सिक्वेन्स आणतो, तर त्यावेळेस ती जॉमेट्रिक प्रोग्रेशन होते. एक्झाम्पल 2 4 6 8. 2 ला T1, 4 ला T2, 6 ला T3 आणि 8 ला T4 मानलं तर डिफरन्स काढण्यासाठी मोठ्यातून लहान मायनस करत जायचे. मग T1 आपल्याला पहिला तर आहेच, मग T2 मायनस T1, T3 मायनस T2, T4 मायनस T3. इथे जर तुम्ही फॉर्म्युला जर बघितला तर वरचाच आहे कोणता, Tn+1 मायनस Tn. तर Tn मध्येच n1 मिळत गेले. इकडे बघा 1 येते इकडे 2 झाले, 2 येते इकडे 3. म्हणजे कशा पद्धतीने तुम्हाला हे सुरुवातीला लक्षात ठेवताना तुम्हाला हे पॉइंट्स लक्षात ठेवावे लागतील सुरुवातीचे, ज्याच्यामध्ये ही सिक्वेन्स डिफरन्स काढण्याची लक्षात ठेवा. T2 मायनस T1, T3 मायनस T2. म्हणजे तुम्हाला काय करायचंय, तर या पद्धतीने सगळ्यांचा D फाइंड आउट करायचा. जर तो सेम आला तरच त्याला आपण काय म्हणतो, अरिथमेटिक प्रोग्रेशन. जे आधीच्या टर्म मध्ये कॉमन नंबर ऍड करून त्या ठिकाणी काय करतो, आपण काढत असतो. आता आपण गणितांकडे वळूया. याचे दोन भाग करणार आहे मी प्रॅक्टिस सेट 3.1 चे. अर्धा भाग आपण काही पहिले गणित घेऊया आणि नंतरचे गणित पुढच्या भागामध्ये संपूया. बघा, लक्ष द्या. पहिलं गणित सेक्शन मध्ये, विच ऑफ द फॉलोइंग सिक्वेन्सेस आर एपी. एपी म्हणजे काय, अरिथमेटिक प्रोग्रेशन. यातले कोणते कोणते सिक्वेन्सेस हे अरिथमेटिक प्रोग्रेशन आहेत. इफ दे आर एपी फाइंड द डिफरन्स, कॉमन डिफरन्स. सॉरी, याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय, कॉमन डिफरन्स पण फाइंड आउट करायचंय. आता मी याचे 8 पेजेस तयार केले, त्यामुळे प्रत्येक पानावरती मी एक एक गणित घेणार आहे. तुम्ही लगेच रायटिंग करायला घ्यायचं. बघा का, पहिलं गणित काय आहे, 2 4 6 8. बघा, आता गणित सोडवताना तुम्हाला अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे की नाही ते शोधण्यासाठी हियर पहिला आपण काय करूया, T1 2 ला मानूया, T2 काय येईल मग 4, T3 येईल 6 आणि T4 किती येईल 8. मग आता D फाइंड आउट करायचा आहे तुम्हाला, सगळ्यांचा D कॉमन डिफरन्स. तो किती येतो तो चेक करूया. मग कसं करायचं, मायनस T2 मायनस T1, नंतर T3 मायनस T2. हे आधीच लिहून घ्या, T3 मायनस T2, नंतर T4 मायनस T3. हे बघून घ्या, तुम्हाला हे माहित पाहिजे. आता T4 पर्यंत आलं की थांबायचं, कारण का वरती T4 पर्यंतच आहे. मग आता पहिला काय, T2 किती आहे 4 मायनस 2, नंतर 6 मायनस 4 बघून घ्या वरती, आणि 8 मायनस 6. सगळ्यांचा डिफरन्स किती येतो, 2 2 आणि 2. मग असं असेल तर खाली काय लिहायचं बघा, दिस शोज दॅट डिफरन्स बिटवीन any two consecutive term is constant. मग आन्सर काय येईल, अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे का, तर याच्यामध्ये प्रत्येकाची व्हॅल्यू डिफरन्स काढला तर किती येते, 2. आणि म्हणून आपण आन्सर लिहू शकतो की गिवन सिक्वेन्स इज अरिथमेटिक प्रोग्रेशन, एपी. आणि कॉमन डिफरन्स काय त्यांचा, कॉमन डिफरन्स D किती येतो, 2. किती सोपेत बघा.
म्हणजे तुम्हाला अरिथमेटिक प्रोग्रेशन काय त्याचे टर्म T1, T2, T3, T4 पाहिजे तर इथे पेन्सिलने रायटिंग करून ठेवत चला की T1 हा T2 आहे, हा T3 आणि हा T4 आहे, म्हणजे जास्त अडचण येणार नाही. किंवा खाली एकाखाली एक व्यवस्थित मांडणी करून तुम्हाला T2 मायनस T1 पहिला सोडून, म्हणजे पहिला तो सगळ्यात पहिला झाला, मग दुसऱ्यातून पहिला, नंतर तिसऱ्यातून दुसरा, चौथ्यातून तिसरा, असं मायनस करत जा. जे आन्सर येईल, सपोज 2 आणि 2 आणि 2 आहे, पण 2, 2 आणि 1 आला तर मात्र हा अरिथमेटिक प्रोग्रेशन होणार नाही. क्वेश्चन नंबर 2 बघा. सेकंड काय बघा याच्यामध्ये 2 5/2 3 रायटिंग करायला घ्या 3 7/3 अशी पुढे पुढे येतील. मग आता हा झाला T1 किती येईल 2, T2 किती येईल 5/2, T3 किती येईल 3 आणि T4 किती आहे 7/3. आता आपल्याला मांडणी माहिती आहे की T2 मायनस T1 नंतर T3 मायनस T2 हे आधीच रायटिंग करून ठेवा. T4 मायनस T3. T4 लास्ट आहे त्यामुळे तिथपर्यंत येऊन थांबायचं. मग आता 5/2 मायनस 2 बघा, त्यानंतर 3 मायनस 5/2 आणि शेवटी 7/3 मायनस किती येईल 3. आता पाहिजे तर थोडंसं सुटसुटीत घेतो मी खाली, जर तुम्ही कन्फ्युज होत असाल तर थोडंसं अंतर ठेवतो. बघा T3 मायनस T2 आणि T4 मायनस T3. आता T3 किती आहे 3 मायनस 5/2 आणि 7/3 मायनस 3. चला सोडवायला घेऊया. याला आपण 1 म्हणायचं, म्हणजे काय होईल क्रॉस मल्टिप्लाय करायचे. मग काय येईल बघा, इथे 5 1 5 वजा 2 2 4 भागिले किती येतील 2. 5तून 4 गेले किती उरला 1, 1 भागिले 2. इकडे 2 3 6 वजा 5 1 5 भागिले 2. 6तून 5 गेला 1 भागिले 2. इकडे 7 1 7 वजा 3 3 9 भागिले 3, म्हणजे इथे किती येतील 2/3 पण मायनस येतील. मग आता तुमच्या लक्षात यायला पाहिजे की इथे त्या ठिकाणी काय झालंय, तर सेम आले का बघा, नाही आलेले. याचा अर्थ हेन्स द गिवन सिक्वेन्स इज नॉट अरिथमेटिक प्रोग्रेशन. शेवटी आन्सर लिहायचं. हिअर दिस shows that the difference between any two, the difference, वेळ लागला तरी चालेल, व्यवस्थित रायटिंग करा, between any two consecutive term is not constant. Term is not constant. आता याच्यात जर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल 1/2 पण इथे किती आलं -2/3 आलं. आणि असं असेल तर आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो की द गिवन सिक्वेन्स इज नॉट AP. द गिवन सिक्वेन्स इज नॉट AP. AP म्हणजे अरिथमेटिक प्रोग्रेशन. पुढच्या गणिताकडे लक्ष द्या. थर्ड नंबर मध्ये बघा -10 -6 -2 आणि 2a. हा झाला T1 -10, T2 झाला -6, T3 झाला -2 आणि T4 झाला 2. मग आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय, T2 - T1, T3 - T2, T4 - T3. आता T2 किती बघा -6 मायनस ऑफ -10 बघा, नंतर -2 मायनस ऑफ -6 इथे आहे -2 मायनस ऑफ -6.
आणि शेवटी किती येईल 2 मायनस 2 येते. मग आता सोडवलं तर -6 प्लस 10 झाले, म्हणजे आन्सर किती येईल 4. येते -2 प्लस 6 म्हणजेच किती येईल 4 आणि इथे 2 प्लस 2 म्हणजेच किती येईल 4. बघा सगळ्यांमध्ये डिफरन्स सेम आला. याचा अर्थ आन्सर काय लिहिता येईल, दिस शोज दॅट, हे प्रत्येकात लिहायचं, दिस शोज दॅट difference between any two consecutive terms is constant. Therefore, the given sequence is arithmetic progression and common difference. आता मी प्रत्येक गणितात नाही लिहिणार, आता पुढे फक्त मी टर्म आणून ठेवले, तुम्ही लिहायचा. कॉमन डिफरन्स इज किती येतो 4. आता दिस शोज दॅट हे सगळ्या ओळी तुम्ही मागच्या बघून पुन्हा गणितांमध्ये आन्सर मध्ये आणा. आता आपण फक्त कुठपर्यंत काढणार आहोत, तो कॉमन डिफरन्स जो येतो तो कॉमन येतो की नाही ते शोधायचं आणि एपी आहे की नाही तेवढंच फक्त मी रायटिंग करेल, बाकीचं मात्र तुम्हाला लिहायला. पुढच्या गणिताकडे वळूया. आपण किती बघितलं 3 नंबर. आता आपण पटापट बघूया म्हणजे आपला थोडाच वेळ वाचेल. 4 काय 0.3, 0.33, 0.333. आता इथे किती दिल्यात, 3च टर्म दिल्यात, त्यामुळे तिथे तुम्हाला फक्त 3 टर्म मध्ये सोडवायचे. बघा T1, T2 आणि T3. T1 काय 0.3, हा 0.33 आणि हा 0.333. आता तुम्हाला याच्यात काय करायचंय, पहिला T2 मायनस T1 आणि T3 मायनस T2 करायचंय, बाकी दिलेले नाहीत. मग आता T2 मायनस T1 जर केलं तर 0.33 मायनस 0.3 मायनस करून बघा, आन्सर येईल 0.03. यातलं एक 3च्या जागी 0 जातं, 3 आणि 3 गेले 0 उरतं. आणि इकडे 0.333 मायनस 0.33, तर याचा आन्सर येईल 0.003. शेवटचा 3 उरतो, मधले 3 जातात. मग आता इथे काय होतं, तर आपल्याला कॉमन त्या ठिकाणी शोज दॅट डिफरन्स बिटवीन एनी टू कॉन्सिक्युटिव्ह नंबर इज नॉट कॉन्स्टंट ते लिहायचं, अँड नॉट अरिथमेटिक प्रोग्रेशन, म्हणजे ही अरिथमेटिक प्रोग्रेशन नाही. तुम्हाला सांगितले तसं आधीच्या ओळी लिहून काढा. कसं लिहिणार, दिस शोज दॅट द डिफरन्स बिटवीन एनी टू कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स इज नॉट कॉन्स्टंट, देअरफॉर द गिवन सिक्वेन्स इज नॉट अन एपी. मी सगळं लिहित नाही बसत, आपला तेवढा वेळ वाचेल. हे झालं किती नंबरचं गणित, 4 नंबर. आता 5 नंबर. मी तुम्हाला आधी 3 व्यवस्थित लिहून दाखवले, म्हणजे तुम्हाला ते कसे लिहायचे ते कळावेत म्हणून. आता इथे आपण तिचं रायटिंग कमी करू, म्हणजे आपल्याला तो वेळ तिथे वाचतो रायटिंग मधला. तुम्ही मात्र रायटिंग करा, वेळ भेटेल तसा. 5 नंबर गणित बघा. 0, -4, -8 आणि -12 इथे 4 आहेत बघा. मग T1 किती येईल 0, T2 किती आला -4, T3 आला -8 आणि T4 किती आहे -12. मग आता इथे आपल्याला काय करायचंय, T2 मायनस T1, नंतर T3 मायनस T2 आणि T4 मायनस T3. हे अंक आणूनच घ्यायचे, आधीच हे लिहूनच घ्यायचं पहिले. मग बघून लिहा. T2 किती आहे -4 -0, नंतर -8 -4 आणि -12 -8. बघा इथे -4 येईल, इथे -8 प्लस 4 म्हणजे किती आले 4 -4 सॉरी, आणि इथे -12 प्लस 8 म्हणजे किती येईल -4. बघा सगळ्यांचा आन्सर किती आला -4. म्हणजे याचा आपल्याला काय सांगता येईल की दिस शोज दॅट द डिफरन्स बिटवीन एनी टू कॉन्सिक्युटिव्ह टर्म इज कॉन्स्टंट. त्या ओळी लिहा. आणि आपण म्हणू शकतो की गिवन सिक्वेन्स इज एपी. गिवन सिक्वेन्स तुम्ही पूर्ण लिहा का ओळी, सिक्वेन्स इज एपी. एपी म्हणजे अरिथमेटिक प्रोग्रेशन
आणि कॉमन डिफरन्स किती येईल -4. म्हणजे हे लिहून झाल्यानंतर शेवटी काय लिहायचं, दिस शोज दॅट द डिफरन्स बिटवीन एनी टू कॉन्सिक्युटिव्ह टर्म्स इज कॉन्स्टंट अँड द डिफरन्स कॉमन डिफरन्स किती येतो त्या ठिकाणी डी मायनस. पुढचं गणित घेऊया 6 नंबर. बघा 6 मध्ये -1/5 -1/5 आणि -1/5. आता तुमच्या लक्षात येईल याच्या सगळ्यांचा आन्सर 0 येणार आहे आणि 0 जरी असला तरी त्याला आपण एपी म्हणतो का, तर त्याचा कॉमन डिफरन्स 0 येणार आहे. बघा मग याला T1 किती येईल -1/5, T2 -1/5 आणि T3 हा किती आला -1/5. आता आपण त्या ठिकाणी काय करूया, T2 T1 नंतर T3 T2. आपल्याला 2च दिलेत त्यामुळे 2च येतील. आता इथे काय बघा -1/5 -1/5. तिथे पण -1/5 -1/5 म्हणजे -1/5 + 1/5 दोन्ही गेले तर 0च उरतील. इकडे पण -1/5 + 1/5 म्हणजे किती येईल 0. म्हणजे दिस शोज दॅट डिफरन्स बिटवीन एनी टू कॉन्सिक्युटिव्ह टर्म इज कॉन्स्टंट. त्याचे टर्म काय असतात, कॉन्स्टंट. आधीच्या ओळी बघून लिहायच्या. अँड देअरफॉर द गिवन सिक्वेन्स इज अँड एपी. तर काय झालं, अरिथमेटिक प्रोग्रेशन आणि डी किती येईल 0. पुढचं गणित बघूया 7 नंबर. बघा लक्ष द्या थोडंसं. आपण सर्व गणित घेतोय का, तर तुम्हाला असं कधी वाटलं की एखादं गणित येत नाही तर ते तुम्हाला सोडवता यावं म्हणून मी त्या गणितांकडे आपण सगळेच लक्ष देऊया. 3 अधिक वर्गमुळात 2, 3 अधिक 2 वर्गमुळात 2 आणि 3 अधिक 3 वर्गमुळात 2 आहे. बघा इथे T1 ची व्हॅल्यू किती येईल 3, T2 किती येईल 3 अधिक 2 वर्गमुळात 2. रायटिंग करून घ्या आधी. T3 3 अधिक 2 वर्गमुळात 2 आणि T4 येतो 3 अधिक 3 वर्गमुळात 2. आता आपण काय करूया, सर्वात पहिले त्याला T2 T1 नंतर T3 T2 आणि T4 T3 या पद्धतीने मांडून घेऊया. आता T2 किती बघा, याच्यामध्ये व्हॅल्यू जर नीट बघितल्या तर तुमच्या लक्षात येईल की T2 आहे 3 अधिक वर्गमुळात 2 वजा किती येईल 3. मग याच्यामध्ये 3 आणि 3 जातील. बघा का लक्ष द्या, याच्यामध्ये 3 आणि 3 हे जे आहेत ते जातात. म्हणजेच किती होता शेवटी वर्गमुळात 2. म्हणजे याचा आन्सर किती उरला वर्गमुळात 2. आता पुढचा भाग बघा. पुढचा आहे 3 अधिक 2 वर्गमुळात 2 वजा 3 अधिक वर्गमुळात 2. आता याच्यात थोडंसं नीट समजून घ्या, कारण काय होतं बऱ्याच वेळेला हे गणित सोडवताना थोडंसं तुमचं कन्फ्युजन होऊ शकतं. तर आपण याला काय करूया, थोडंसं वेगळ्या पद्धतीने बघूया. हे पहिले मायनस आहेत ना, त्याला आपण त्या ठिकाणी साईन मध्ये चेंज करून घेऊया. म्हणजे 2 वर्गमुळात 2 ते वजा 3 ला अधिकचे वजा होतील आणि इकडे वजा वर्गमुळात 2 होईल. इथपर्यंत तुमच्या लक्षात आलंच असेल. आता याच्यात बघा हा 3 आणि हा 3 जातो. म्हणजे काय काय उरतं, तर 2 वर्गमुळात 2 वजा वर्गमुळात 2 आणि या दोनातून एक गेला म्हणजेच किती होतील वर्गमुळात 2. इथे हा पॉईंट समजला पाहिजे सगळ्यांना की याची व्हॅल्यू वर्गमुळात 2 येते. आता तिसरा बघा 3 अधिक 3 वर्गमुळात 2 वजा इकडे 3 अधिक 2 वर्गमुळात 2 आहे. मग सेम याच्यात पण आपण काय करूया, 3 अधिक 3 वर्गमुळात 2 वजा 3 आणि वजा 2 वर्गमुळात 2 करून घेऊया. आता याच्यात अधिक 3 आणि वजा 3 जातील आणि उरतं काय काय, तर 3 वर्गमुळात 2 वजा 2 वर्गमुळात 2. आता 3तून 2 गेला किती उरेल, एकच उरेल. म्हणजेच किती येतील वर्गमुळात 2. इथे काही मुलांच्या लक्षात येत नसेल तर हा 3x वजा 2x झाला, लक्षात ठेवा. आणि हा 2x
वजा x हा पॉइंट लक्षात घ्या. मग 3x मधून 2x गेले किती उरेल? एकच x उरेल. झालं आन्सर तयार. म्हणजे दिस शोज दॅट द difference between any two consecutive term is constant. difference काय कॉन्स्टंट आहे. म्हणजे हा काय अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे. म्हणजे एपी आहे. रायटिंग करून घ्यायचं. काय लिहिणार? द गिवन सिक्वेन्स इज अँड एपी. आणि कॉमन डिफरन्स किती येईल? √2. त्याचा कॉमन डिफरन्स किती आला? वर्गमुळात 2. तर हे तुम्हाला सगळ्यांना रायटिंग करून घ्यायचंय. या सगळ्यांची व्हॅल्यू किती येते? वर्गमुळात 2. तर हे नीट सोडवा हे गणित थोडस. आणि आजच्या सेशन मधलं आपण हे लास्ट गणित बघूया 8 नंबर. आणि मग बाकीचे आपण पुढच्या पार्ट मध्ये बघूया. बघा 8 नंबर 127, 132 आणि 137. आता याच्यात आपण काय करूया? हा T1 127 झाला, T2 झाला 132 आणि T3 झाला 137. कसं लिहिणार? T2 मायनस T1 हे पाठच करून ठेवायचं. T3 मायनस T2 आणि इथे 3च दिले म्हणून 3 2च येतील. मग आता इथे 132 मायनस 127 आन्सर येईल 5 आणि 137 मायनस 132 आन्सर येतं 5. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला काय भेटतो? आता मी तुम्हाला हे पूर्ण लिहून दाखवतो, म्हणजे बाकीचे आधीचे तुम्हाला त्याच पद्धतीने लिहायचे. दिस शोज दॅट, जे नाही लिहिले तिथे पण लिहून घ्या. दिस शोज दॅट द डिफरन्स बिटवीन any two consecutive terms is constant. Therefore, the given sequence is AP. AP म्हणजे अरिथमेटिक प्रोग्रेशन. कॉमन डिफरन्स, त्याचा कॉमन डिफरन्स पण विचारलाय. कॉमन डिफरन्स D इक्वल टू 5. तर अशा प्रकारे अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये 3.1 त्यातले आपण 8 गणित आज बघितले. पुन्हा एकदा थोडस आपण रिवाइज करूया मागचं झालेलं आणि इथे आपण थांबूया आणि मग पुढच्या सेशन मध्ये पुढची गणितं बघूया. आज आपण सुरुवात केली कोणत्या चॅप्टरला? अरिथमेटिक प्रोग्रेशन. अरिथमेटिक प्रोग्रेशन त्याच्यामध्ये सिक्वेन्स असते एखादी. फॉर एक्झाम्पल नॅचरल नंबरची सिक्वेन्स घेतली आपण 1 2 3 4 5. तर पुढे पुढे तुम्हाला कळेल की कुठला अंक आपण कितव्या टर्म मध्ये कोणता अंक इथे सांगू शकतो. इच नंबर इन द सिक्वेन्स इज कॉल्ड अ टर्म ऑफ सिक्वेन्स. प्रत्येक नंबर त्याला आपण काय म्हणतो? टर्म. टी. मग T1, T2, T3, T4 असं Tn पर्यंत आपण काय म्हणू शकतो? सिक्वेन्स इज युजली डिनोटेड बाय Tn. 2 प्रकारचे प्रोग्रेशन आहे. पहिला एक आहे अरिथमेटिक आणि दुसरा आहे जॉमेट्रिक. अरिथमेटिक काय असतं? इन दिस सिक्वेन्स यू ऍड अ फिक्स नंबर टू प्रिव्हियस टर्म टू गेट नेक्स्ट टर्म. एक फिक्स नंबर असतो जो आपण आतापर्यंत डी काढले ना, तोच एक फिक्स नंबर आहे की जो आपण ऍड करत गेलो अंकांमध्ये. म्हणजे आतापर्यंत आपण जे 8 गणित सोडवले त्यात जो डी निघालाय तोच नंबर आहे फिक्स नंबर की जो आपण प्रिव्हियस टर्म मध्ये ऍड करत पुढचे अंक शोधतो. फिक्स नंबर इज कॉल्ड द कॉमन डिफरन्स. तो जो आहे त्याला कॉमन डिफरन्स म्हणतो. त्याचा फॉर्म्युला Tn+1 मायनस Tn. पाठच करून ठेवा आहे. एक्झाम्पल लक्षात आलं असेल तुमच्या की त्याचा डी किती येतो? 2. अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये फर्स्ट टर्मला ए जर म्हटला तर दुसरा येईल A+D, तिसरा येईल A+2D आणि चौथा येईल A+3D, A+4D, 5D, 6D असे आपण त्या ठिकाणी सिक्वेन्स मध्ये मांडू शकतो. नंतर आपण प्रॅक्टिस सेट 3.1 क्वेश्चन नंबर 1 सोडवला. त्यामध्ये विच ऑफ द फॉलोइंग सिक्वेन्स आर एपी? इफ दे आर एपी फाइंड द कॉमन डिफरन्स. मग आपल्याला काय करायचं? पहिला T1, T2, T3 आणि T4 मानले जेवढे दिले दिले. शेवटी T4 आहे. मग T4 मायनस T3, नंतर T3 मायनस T2, T2 मायनस T1 असं लिहिलं तरी चालेल. उलट अंक मांडून त्याच्यामध्ये जे आन्सर येतात तो झाला तुमचा कॉमन डिफरन्स. दिस शोज दॅट difference between any two consecutive term is constant. Therefore, the given sequence is AP. Common difference D is equal to 2. आपण काही गणितांमध्ये हे लिहिलं नाही तर हे तुम्हाला प्रत्येक गणितात रायटिंग करायचे. दुसऱ्या गणितामध्ये आपल्याला त्या ठिकाणी T1, T2 मानलं तर त्याचा डिफरन्स 1/2, 1/2 आणि -2/3 येतो. म्हणजे इथं आपल्याला डिफरन्स कॉमन भेटत नाही.
आणि म्हणून आपण सांगू शकतो की दिस शोज दॅट द डिफरन्स बिटवीन एनी टू कॉन्सिक्युटिव्ह टर्म इज नॉट कॉन्स्टंट अँड देअरफॉर द गिव्हन सिक्वेन्स इज नॉट एपी. तिसऱ्या गणितामध्ये आपण सोडवलं T1 T2 तर आपल्याला कॉमन डिफरन्स किती भेटतो 4 भेटतो. याचा अर्थ हे काय अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे. त्याच्यानंतर आपण 4 नंबरच्या गणितात सुद्धा मायनस करून बघितले. आता इथे जर कोणाला मायनस करत नसेल तर रायटिंग करून मायनस करा म्हणजे मग तुम्हाला कळेल. फॉर एक्झाम्पल 0.33 मायनस 0.3 तर बघा इथे 3 उरतो, इथे 0 आणि इथे 0. म्हणजे असं तुम्ही जर एखाद्याला कळत नसेल तर त्या ठिकाणी मायनस करताना या पद्धतीने मायनस करा. म्हणजे इथे 0 0 आणि त्याच्यात एक 0.03 आणि दुसरा 0.003 याचा अर्थ ही अरिथमेटिक प्रोग्रेशन होणार नाही. कारण का तर याचा कॉमन जो काही कॉन्स्टंट येत नाही आणि म्हणून त्याला आपण त्या ठिकाणी अरिथमेटिक प्रोग्रेशन म्हणणार नाही. 5व्या मध्ये -4 येतात म्हणजे कॉन्स्टंट आहे आणि तो काय अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे. 6व्या मध्ये सुद्धा 0 आणि 0 येतं म्हणजे हा पण अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे. 7व्या मध्ये किती येतं √2 आणि √2 येतं सगळ्याचं म्हणजे हा काय अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे. आणि 8व्या मध्ये 5 आणि 5 याचा अर्थ हा पण कॉन्स्टंट येतो. याचा अर्थ हा काय अरिथमेटिक प्रोग्रेशन आहे. तर उर्वरित भाग आपण पुढच्या पार्ट मध्ये बघूया. तोपर्यंत ही सर्व गणितं रायटिंग करून